अजी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अजी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकच वादा, अजीत दादा, एकच वादा। अजीत दादा, अभिजीत भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अभिजीत भैया तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है, सतीश चौहान साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, सतीश चौहान साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है, विनोद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, विनोद भैया तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। भगनुरे पाटील, छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 26 मधून माझ्या लहान भावाची पत्नी सौ नीता बाळासाहेब भगनुरे पाटील ही महिला ओपनमधून उभा आहे। त्याच्यानंतर प्रभाग 26 मधून पुरुष ओपनमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष फिरोज पटेल हे उभा आहेत पुरुष ओपनमधून, आणि ओबीसी मधून विठ्ठल राजाराम काळे हे ओबीसी मधून पुरुष उभा आहेत, आणि याच प्रभागामधून एससी मधून नीता बाळासाहेब गायकवाड हे माझे चारही उमेदवार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माननीय अजितदादा पवार साहेबांनी व माननीय सुनील तटकरे साहेबांनी, तसेच या शहराचे आमदार माननीय सतीश चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष अभिजित भैया देशमुख, विनोद पाटील या सगळ्यांनी मिळून जे आम्हाला उमेदवारी दिली राष्ट्रवादीकडून, त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शतशः आभारी आहोत। आणि पुन्हा या वार्डाचा विकास करण्यासाठी या प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपल्या महिला शहरामध्ये जाऊन सनी त्यांना दवाखाना नाही, पहिलं इथं दवाखाना अत्यंत गरजेचा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रभागामध्ये पोलीस चौकी नाही आहे, या प्रभागामध्ये लाईट नाही, रस्ता कुठलाच बरोबर नाही, ड्रेनेज नाही, आणि खूप एक जर पाऊस पडला तर या भागामध्ये खूप माणसांना त्रास होतो। म्हणून सरी आमचं विजन असं आहे, या प्रभागामध्ये लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, ड्रेनेज पाहिजे, रस्ते पाहिजे, पोलीस चौकी पाहिजे, दवाखाना पाहिजे, आणि एवढा मोठा प्रभाग आहे। मुकुंदनगर, राजनगर, बंबाटनगर, सौराजनगर, नाईकनगर, माऊलीनगर, गुरु लॉन्स, देवळाई तांडे, सातारा, रेणुका माता, आयप्पा मंदिर हा फार मोठा परिसर आहे। तर या परिसरामध्ये मला अशी खात्री आहे की माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार निश्चित निवडून येणार अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। बाळासाहेब भगनुरे पाटील, माझी पत्नी नीता बाळासाहेब भगनुरे पाटील ही सर्वसाधारण महिला या गटातून प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवार म्हणून उभा आहे। माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार या पक्षाने खूप मोठी जबाबदारी देऊन माझ्या पत्नीला या 26 नंबर प्रभागामध्ये तिकीट देऊन मला हे केलेलं आहे, सन्मानित केलं आहे। आणि या ठिकाणी मी सांगतो की या प्रभागामध्ये खूप समस्या आहे, या प्रभागामध्ये लाईटची समस्या आहे, या प्रभागामध्ये ड्रेनेजची समस्या आहे, या प्रभागामध्ये रस्त्याची समस्या आहे। या ठिकाणी सातारा देवळामध्ये बऱ्याच ठिकाणी विकास झालेला आहे 80%, पण मुकुंदनगर, राजनगर, बंबाटनगर या ठिकाणी काही विकास झालेला नाही। विकास जर करायचा असेल तर आमचे नेते अजितदादा पवार ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तेच करू शकतात। या ठिकाणी कोणत्याही पक्षाने आतापर्यंत विकास केलेला नाही, हा विकास शून्य आहे। या ठिकाणी लोक खूप परेशान आहेत, आणि कोणतीही सुखसुविधा नसताना या ठिकाणी लोक आपली इथं राहतात, आणि हा परिसर खूप मोठा आहे, 22 किलोमीटरचा परिसर आहे हा प्रभागाचा। आणि हे करत असताना शहराच्या आजूबाजूला रस्ते झालेले आहेत, पण या ठिकाणी शहराच्या मध्यभागी हा भाग येतो, इथे कोणतीही सुविधा नाही। या ठिकाणी पोलीस चौकीची गरज आहे, या ठिकाणी रस्त्याची गरज आहे, या ठिकाणी ड्रेनेजची गरज आहे, या ठिकाणी बोगद्याची गरज आहे। खूप प्रश्न अनुत्तरित आहेत या ठिकाणी। त्यासाठी आम्ही या आमच्या 4 उमेदवाराला जर या ठिकाणी निवडून दिले तर आमचे ओपनमधून फिरोज भैया पटेल, त्यानंतर नीता बाळासाहेब गायकवाड हे एससीमधून उमेदवार आहेत,
त्यांचं विठ्ठल काळेसाहेब हे ओबीसीमधून आहेत आणि माझी पत्नी सोनिता बालासाहेब भगोरे पाटील ही सर्वसाधारण महिलामधून उमेदवार आहे. या ठिकाणी सर्वांनी माझ्या पत्नीला, माझ्या सर्व 4 उमेदवाराला बहुमताने निवडून दिल्यानंतर या ठिकाणी एकही विकास होणार नाही, पूर्ण विकास होऊन जाईल आणि विकास अजितदादा पवार सेपरेट निधी देऊन आमच्या या विभागाचा विकास करतील, यामध्ये कोणतीही शंका नाही. आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही कसं करायचं विकास हे आम्ही खेचून आणून करू आणि एक वेळ संधी द्या, या संधीची सोनं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.